पश्चिमी विदर्भामध्ये 5 जिल्हे, तर पश्चिमी विदर्भामध्ये 5 जिल्ह्यामध्ये देखील दररोज 2-2 दिवस वेगवेगळ्या भागात चांगल्या स्वरूपाचा पाऊस मुक्काम करत राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर परत सांगायचं झालं तर मराठवाड्यात देखील हा पाऊस असा चालू राहणार आहे. काही ठिकाणी जोरात, काही ठिकाणी रिमझिम, कुठं पाणी वाहणारा असा, काही ठिकाणी पेंडवलता असा पाऊस राहणार, म्हणून हा अंदाज लक्षात. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणपट्टीकडे तर जोरदार पाऊस राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात जातं. आणि त्याच्यानंतर सांगायचं झालं तर मुंबई आणि उत्तर महाराष्ट्राकडे आता म्हणजे ह्या आजपासून म्हणजे 25 उद्या आज 24 आहे, 25पासून पुन्हा पावसाचा आणखीन जोर वाढत राहणार आहे, म्हणजे हे अंदाज लक्षात येतं. म्हणजे सांगायचं झालं तर कोकणपट्टी, पश्चिम महाराष्ट्र, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नगर या भागामध्ये जवळपास 2 ऑगस्टपर्यंत म्हणजे असंच पावसाचं वातावरण राहणार आहे. म्हणजे सरी चालू राहणार, काही ठिकाणी रिमझिम राहणार आणि कोकणात तर जास्त मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. तर 2 ऑगस्टपर्यंत राज्यात कसलंच असं म्हणजे सर्वदूरचं असं सूर्यदर्शन होणारच नाही. म्हणून शेतकऱ्यांनी काय करायचं, आपली शेताची कामे जशी वेळ भेटेल, जशी सवड भेटेल तशी तुम्ही तुमची कामं करून घ्या. कारण की काय होणार आहे, हे पाऊस चालूच राहणार आहे. म्हणजे सारखं सांगायचं झालं की बंद पडणार नाही. आज या भागात राहील, उद्या त्या भागात राहील, म्हणून हा पाऊस कंटिन्यू चालू राहणार आहे.